आम्ही हे शोफर वाजवले, याला म्हटलं राम हॉर्न. हे राम हॉर्न का वाजवले? कारण बायबल सांगतं की जेव्हा यहोशूला सांगितलं की जाऊन यरीहोच्या भिंतीला काय कर फेऱ्या मार, आणि 7व्या दिवशी 7 वेळा जेव्हा फेऱ्या मारशील तेव्हा काय कर, राम हॉर्न काय कर, ग्लो कर, म्हटलं तू फूंक. आणि सांगतो यरीहोची भिंत शस्त्राने नाही, बॉम्बने नाही, फक्त आरामाद्वारे तुटली. हा भाऊ असं आम्ही तुम्हाला एवढं का बोलतो का? अरे नाचा, अरे आनंद करा का? कारण शिवाय तुम्ही नाचा, दुष्ट आत्मा नाचला नसतो. मी खूप लोकांना बघितलं, काय मला माहिती आहे मुंबईची टीम इथे तुम्हाला दाखवण्यासाठी नाही आणलं, पण आमची आराधना अशीच आहे. आम्हाला 12 तास जरी नाचवलं आम्ही नाचू, कारण ज्याने आमच्यावरती प्रेम केलं, ज्याने आम्हाला मोकळीता दिली, तो परमेश्वर आज आमच्यामध्ये जिवंत आहे. तो आज सुद्धा आमच्यामध्ये कार्य करतोय. तो आज एकचा परमेश्वर आनंदाने प्रभूची स्तुती करा, आनंदाने. शैतानाची कधी इच्छा नाही की त्याची लोक आनंद करावा. शैतानाची इच्छा प्रत्येक वेळी हीच आहे की मनुष्य दुःखात असावा. आम्ही कसे राहतोय दुःखात? काय मी बाणसिकरच्या लोकांना विनंती करतो, प्रभूची स्तुती आराधना अशी नाही. प्रभूची स्तुती आणि आराधनामध्ये प्रभू मुक्ती द्यायला सुरू करतो, प्रभू बंधनं तोडतो, प्रभू तुमच्या निराशाला आशेमध्ये बदलायला सुरू करतो. खरे अंत करला आणि त्याची आराधना करायला शिका.